सर्वत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्ति मा कच्चित् दुःखमाप्नुयात्। आज श्री पांडुरंगाच्या कृपेने गुरुवारी वैकुंठवासी भक्तराज महाराज यांच्या आशीर्वादाने, शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज यांच्या आशीर्वादाने आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने हा लग्न सोहळा इतका गोड आणि पारदर्शक होण्यासाठी आपल्या हिंदू धर्माचं रक्षण करणारे आपले दीपक सर कुसळकर खूप चांगलं मार्गदर्शन करतात। त्यातले त्यात त्यांनी मी ज्यांना अभंग म्हणायला लावला असे पूज्यने काय नाव हा प्रभाकरराव, खूप स्वर चांगला आहे। मला तर आज असं वाटलं पंढरपूरच निर्माण झाले इथे। गोरा कुमार गीत गायला खूप छान आवाज आहे। असंच कार्य तुम्ही धर्माचं करत राहा, आणि हिंदू धर्माचं कार्य केलं की हिंदू धर्म वाढेल। वधूवर येत असताना सुद्धा रामलल्लाचं खूप गाणं छान गायलं, खूप स्वाभिमान वाटला तुमच्याबद्दल। समाजप्रिय व्हाल तुम्ही, भरपूर काय अडचण नाही तुम्हाला। या ठिकाणी श्री भाऊसाहेब लक्ष्मण पाटील लांडे यांची ज्येष्ठ कन्या ची सौकांक्षिणी ऋतुजाताई आणि शिवाजीराव रंगनाथ चेडे पाटील यांचे चिरंजीव अक्षय दादा, हे दोन्ही परिवार चेडे पाटील आणि लांडे पाटील परिवार हे आमचे जवळचे स्नेही आहेत, भक्तही आहेत। आज मला फार ठिकाणी लग्न असताना सुद्धा या दोन्ही परिवारांनी फार आग्रह धरला। संस्थांवर पण एक लग्न होतं, आज एकादशी आहे। या दोन्ही अक्षय आणि ऋतुजा यांच्या संसाराला आज सुरुवात एकादशीपासून होते बरं का। खऱ्या अर्थाने ब्रह्मचर्य आश्रमाचं पालन करून ग्रस्त आश्रमामध्ये आज एक पदार्पण करत आहे। यांचं भावी जीवन सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं जावो, दीर्घ आयुष्य प्राप्त हो। यांच्या हातून देश सेवा, समाज सेवा, साधू संतांची सेवा यांच्या हातून घडावी, आईवडिलांची सेवा घडावी हीच पांडुरंगाकडे प्रार्थना करतो। छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना करून माझ्या आशीर्वादातून 2 शब्द थांबवतो। हरिओम तत्स, हरिओम तत्स, हरिओम तत्स। धन्यवाद।